बरं झालं तुमच्या डोळ्यात एकच तरी आहे, क्लीन चिट दिली असती आज या ठिकाणी घोडेगाव प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा इंग्लिश मीडियम घोडेगाव या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना दूध वितरण केलं जातं त्या दुधामध्ये आळ्या सापडलेल्या आहेत आणि त्या आळ्या संपूर्ण प्रकल्पामध्ये जेवढे दूध प्रकल्पांतर्गत जेवढ्या आश्रमशाळा येतात त्या आश्रमशाळेमध्ये हे संगीत दूध वितरित केलं जातं। सेंट्रल किचनचा एवढा गाजावाजा आपण करत असताना सेंट्रल किचनला एवढी मोठी रक्कम आणि एवढा मोठा निधी खर्च करत असताना देखील वेगळ्या प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट काढून कुठल्या तरी कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट देऊन दिलं जातं आहे आणि त्या कंपनीला मोठं करण्यासाठी त्या कंपनीमधून दुधाचं वितरण केलं जातं आहे। हा प्रकार पहिल्यांदाच घडला नाही नसून 2-3 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये SFIने या गोष्टीवरती वाजव फोडली होती। ते गावागावामध्ये जाऊन कोरोनाच्या काळामध्ये आश्रमशाळेचे विद्यार्थी जेव्हा घरी होते तेव्हा गावागावामध्ये जाऊन हे दूध वितरण केलं जात होतं आणि पुन्हा एकदा त्याचे पडसाद आता थेट आश्रमशाळेमध्ये इंग्रजी माध्यमाची जी आश्रमशाळा घोडेगावला आहे त्या घोडेगावच्या आश्रमशाळेच्या स्टॉकला हे ज्या दुधाच्या हे भेटलं होतं त्या याच्यामध्ये आळ्या मिळालेल्या आहेत। हा खंबीर्याने घेण्याचा मुद्दा आहे। येत्या 6 तारखेला SFI पुणे जिल्हा म्हणून प्रकल्प कार्यावरती जे बेमुदत धरणे आंदोलन आपण करणार आहोत त्या आंदोलनामध्ये हा मुद्दा ऐरणीवर घेतला जाईल। वारंवार अशा आदिवासी आश्रमशाळेच्या मुलांसंदर्भात जीवनाच्या वेगवेगळ्या समस्या येत असतात आणि त्या SFI नेहमीच त्याच्यावरती वाचा फोडण्यासाठी 6 तारखेला आंदोलन करणार आहे। तरी या निमित्तानं मी सर्व आदिवासी आश्रमशाळामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील आणि त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील आपल्या मुलांची आश्रमशाळेमध्ये कशा प्रकारचे हेळसाळ होते, आळ्या असलेलं दूध देखील आपल्या मुलांना वितरित केलं जातं आहे हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि पालक यांना सूचना करू येतो किंवा आव्हान करतो येत्या 6 तारखेला जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। आपण सद्यस्थितीला देखील याच्यावरती जोपर्यंत काही तोडगा निघत नाही याच्यावरती काही ठोस निघत नाही तोपर्यंत आपण प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि या दुधाच्या संदर्भामध्ये आश्रमशाळेमध्ये किती लोकांना याचं वितरण केलं त्याचा देखील आकडेवारी आणि त्याचा एक खुलासा आपण प्रकल्प अधिकाऱ्यांकडे घेणार आहोत। खूप गांभीर्याने घेणारी गोष्ट आहे, गांभीर्याने घेतलं पाहिजे। अशा तक्रारी वारंवार करून देखील प्रकल्प अधिकारी याच्यावरती काही ठोस भूमिका जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही जे 6 तारखेला आंदोलन होणार आहे तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती आंदोलन संपवणार नाही एवढं त्या ठिकाणी आश्वस्त करतो। नमस्कार, मी संदीप पाटील, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव। आज आमच्या अधीनस्थ असलेल्या घोडेगाव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दुधाच्या टेट्रा पॅकमध्ये आळ्या सापडल्याचं एक समोर आलं। तर आम्ही तेथील मुख्याध्यापक नायकडे म्हणून आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आणि मी प्रत्यक्ष गेलो होतो तिथे। तर ते 1 तारखेला काहीतरी उंदराने थोडे बॉक्स कुरतडलेले होते त्यावेळेला सापडल्या त्या आळ्या त्या ह्याच्यामध्ये सापडल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना दूध वगैरे देण्याचं 1 तारखेपासूनच बंद केलेलं होतं आणि परत आज ही घटना बिरसा ब्रिगेडचे एक प्रवीण पारदी आणि त्यांचे सहकारी आणि मुख्याध्यापक आणि मीही समक्ष होतो। त्यावेळेला ती जुनी पाकिटं बघितली तर त्यामध्ये आळ्या होत्या। तसंच नवीन पॅकेटमधले सुद्धा काही एक पॅकेट त्याच्यातलं ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये लहान आळ्या असल्याचे दिसून आले। यानंतर आम्ही मुख्याध्यापकांच्याकडनं चौकशी तिथला अहवाल घेतला आणि आता आम्ही ते आमचं वरिष्ठ कार्यालय जे आहे नाशिक आणि ठाण्याचं तिकडे आम्ही पाठवतो आहे। तसंच तिथले जे सॅम्पल तसेच 3 ते 4 शाळा ज्या आहेत आमच्या त्यांचे सॅम्पल आम्ही फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट आहे पुण्याचं त्यांच्याकडे आम्ही पाठवणार आहोत आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल।